शौर्य पुरस्कार हे भारताच्या शांतता काळातील शौर्याचे पदक आहे. हे सन्मान सशस्त्र दलातील जवानांना तसेच असैनिकांना असाधारण शौर्य, धाडसी कृती किंवा आत्मत्यागासाठी दिले जातात. हे पुरस्कार मरणोत्तरही दिले जाऊ शकतात. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, जो मुलांसाठी असतो. यासाठी 16 वर्षांखालील सुमारे 25 शूर बालकांची निवड केली जाते. या पुरस्कारासाठी मुलांची निवड एक समिती करते. या समितीत विविध मंत्रालये, विभाग, स्वयंसेवी संस्था आणि भारतीय बाल कल्याण परिषदेचे वरिष्ठ सदस्य यांचा समावेश असतो. त्यानंतर सध्या न्यूज एआय अँकर अंकिता या नावाने कोणतीही सुप्रसिद्ध एआय अँकर अस्तित्वात असल्याची ठोस माहिती उपलब्ध नाही. भारतात लिसा, ओडिशा टीव्ही आणि सायली मुंबई तक यासारख्या काही एआय न्यूज अँकरनी पदार्पण केले आहे, ज्या वेगवेगळ्या भाषांमध्ये बातम्या सादर करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले हे अँकर बातमींचे सादरीकरण करतात. त्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) देशांनी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका 2014 मध्ये स्थापन केलेली एक बहुपक्षीय विकास बँक आहे. शांघाय, चीन येथे याचे मुख्यालय आहे. एनडीबीची स्थापना जागतिक व्यवस्थेत संतुलन साधण्यासाठी आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. बँकेचे उद्दिष्ट इतर बहुपक्षीय विकास संस्थांशी सहकार्य करून जागतिक वाढ आणि विकासाला चालना देणे आहे. त्यानंतर जागतिक थायरॉईड दिन दरवर्षी 25 मे रोजी साजरा केला जातो. थायरॉईडचे ग्रंथीचे आरोग्य आणि तिच्याशी संबंधित विकारांबद्दल जनजागृती करणे हा दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 2025 साठी जागतिक थायरॉईड दिनाची थीम थायरॉईड रोग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता थायरॉईड डिसीज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी आहे. या थीममुळे थायरॉईडच्या निदानात, व्यवस्थापनात आणि उपचारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका अधोरेखित केली जात आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी थायरॉईडचे विकार प्रभावीपणे नियंत्रित करता येतात.